नमस्कार, मी ऋषी देसाई। झी 24 तास म्हणजे राज्यातील आघाडीची वृत्तवाहिनी। मात्र केवळ बातम्या देण्यापुरतंच आम्ही आमचं काम मर्यादित ठेवलेलं नाही, तर सामाजिक भान आणि सामाजिक बांधिलकी आम्ही जपतो। गेल्या वर्षी गरीब आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी आम्ही खास उपक्रम सुरू केला, संघर्षाला हवी साथ। गरिबीमुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये या भावनेने आम्ही सुरू केलेल्या या उपक्रमाला समाजातल्या दात्यांनीही आर्थिक मदत केली। आम्ही हाक दिली आणि त्यातून लाखो रुपयाची मदत जमा झाली। झी 24 तास आणि महाराष्ट्रातल्या जाणकार दात्यांच्या मदतीच्या जोरावर या विद्यार्थ्यांची शैक्षणिक वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे। यावर्षी आम्ही हे शिवधनुष्य पुन्हा पेरण्याचं ठरवलंय। त्यासाठी आम्हाला तुमच्या साथीची गरज आहे। हे गरीब पण गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी तुम्ही सर्वजण उभे राहाल याचा आम्हाला विश्वास आहे। अडचणींच्या दरीत असलेल्या पाठीशी तुम्ही दातृत्वाचा हिमालय उभा करावा असं कळकळीचं आवाहन सर्वांना आहे। कठोर परिश्रमाने घवघवीत यश मिळवणाऱ्या अशाच काही विद्यार्थ्यांच्या जिद्दीच्या कहाण्या तुमच्या समोर घेऊन येतोय संघर्षाला हवी साथ मिशन झी 24 तास या आमच्या विशेष कार्यक्रमातून। सुरुवातीला कहाणी साताऱ्यातल्या मानसीच्या यशाची। सुरक्षा रक्षकाची मुलगी असलेल्या मानसीनं 10वीत 97.80% गुण मिळवले आहेत। राहायला 10/10ची जागा, वडील सुरक्षा रक्षक, आईला अत्यंत तोकड्या पगाराची नोकरी। अशा प्रतिकूल परिस्थितीत साताऱ्याच्या मानसी बाजारेनं 10वीच्या परीक्षेत 97.80% भविष्यात जेईईची परीक्षा देऊन आयटी इंजिनियर होण्याचं मानसीचं स्वप्न आहे। सगळ्यांनी खूप मला अभ्यासाला खूप वेळ दिला, सगळ्यांनी शांतता करत ठेवायची, सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे। आई-वडिलांचा, भावांनी पण खूप मदत केली। बीए नंतर बीएड करण्यासाठी डोनेशन भरायला पैसे नसल्यामुळे मानसीचे वडील सुरक्षा रक्षकाची नोकरी करतात। मात्र प्रतिकूल परिस्थितीमुळे आपल्या बाबतीत जे घडलं ते मुलांच्या बाबतीत घडू नये आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांना शिक्षण मिळावं यासाठी हवे ते कष्ट करण्याची तयारी मानसीच्या आई वडिलांनी व्यक्त केली आहे। आयडीबीआय बँकेत आहे सिक्युरिटी म्हणून, त्याच्या आधी अगोदर CISB मध्ये होतो रोज व्हॅलीला 3 वर्ष केलं। जास्त कष्ट करून पण आपलं शिकून मुलीची इच्छा म्हणजे शिकवून काढतो। आपला वेळ आहे तो इतर ठिकाणी वाया न घालवता आपल्या अभ्यासासाठी द्यावा हे तिला सांगत होतं, आम्हाला कधी सांगायची गरज लागली नाही। मानसीला तिचं स्वप्न पूर्ण करून वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचंय। मात्र मानसीच्या संघर्षाला हवी साथ तुमची। सम्राट गायकवाड, झी मीडिया, सातारा। बीड शहरातल्या बार्शी रोड भागात असलेली स्मशानभूमी सध्या चर्चेत आहे। कारण आहे पूजा अणसरवाड। 10वीच्या विद्यार्थिनीनं स्मशानभूमीत राहून 91% गुण मिळवलेत। ही आहे बीडच्या स्मशानभूमीत राहणारी पूजा। एकीकडे जळणारे मृतदेह आणि दुसरीकडे अभ्यास करत असलेली ही पूजा, हे चित्र अनेकदा बीडकरांनी पाहिलंय। वडील भिक्षा मागतात तर आई सुया, बिब्बे, गरसुल्ल्या विकून कुटुंबाचा गाडा आखते। अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पूजानं मामाकडे म्हणजे स्मशानभूमीत राहून 10वीच्या परीक्षेत 91% गुण मिळवलेत। डॉक्टर होऊन लोकांचं आरोग्य चांगलं ठेवायचं हाच आपला उद्देश असल्याचं पूजा सांगते। इथे लाईट लोड शेडिंग जास्त आहे, त्यामुळे मग कधी प्रेस आलं तर त्याचा उजेड जो असतो त्यामध्ये अभ्यास करायचे। आणि जरी लाईट असली तरी घरात फॅमिली मोठी असल्यामुळे गोंधळ असतो, त्यामुळे मग इथं विजेच्या खांबाखाली अभ्यास करायचे। पूजानं मिळवलेल्या यशामुळे आमच्या कष्टाचं चीज झाल्याचं सांगताना तिच्या आई आणि मामाच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळतात। ती म्हणते आता डॉक्टर होऊन MBBS व्हायचं असं आम्हाला खूप वाटते। आमची पोरगी एवढं आलं म्हणजे खूप आनंद वाटते आम्हाला पण। मुलगी इथं शिकली, आता मोठी जळताना सगळं इथं अभ्यास करायची म्हणजे असं एकदम फार अभ्यास करायची, घरकाम करायचे, मला बी मदत करायची। ज्या ठिकाणी पोहोचल्यानंतर माणसाचा इहलोकीचा प्रवास थांबतो त्या स्मशानभूमीच्या सानिध्यात पूजानं केवळ जिद्द आणि मेहनतीच्या बळावर मिळवलेलं यश नक्कीच कौतुकास्पद आहे। पूजाला डॉक्टर व्हायचंय, त्यामुळे तिच्या पंखांना बळ देण्यासाठी गरज आहे ती समाजाच्या आधाराची, मदतीची। लक्ष्मीकांत रुईकर, झी मीडिया, बीड। सोलापूरच्या संगीता गेट्याळनं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत 94.20% गुण पटकावलेत। पाहूया तिच्या जिद्दीची, यशाची ही कहाणी।
लहानपणीच आईचं छत्र हरवलेलं, पाठच्या 2 भावंडांचा आणि वृद्ध आजीचा सांभाळ करायचा, घरची सगळी कामं आटपायची, पोटा पाण्यासाठी विड्याही वळायच्या. एवढं कमी म्हणून की काय, आत्याच्या निधनामुळे तिच्याही 2 मुलांची जबाबदारी पेलायची आणि यातून कसाबसा वेळ मिळाला तर अभ्यासाला वेळ मिळायचा. संकटांचा एवढा डोंगर समोर असतानाही तिनं 10वीच्या परीक्षेत 94.20% गुण मिळवले. संगीता गेंट्याळ या विद्यार्थिनीच्या जिद्दीला खरोखरच सलाम. पहाटे उठून पाठांतर करायचे, अभ्यास वगैरे करायचे आणि त्यानंतर पुन्हा इथलं घरातलं थोडंसं काम करून शाळेला जायचे. मग शाळेमध्ये सगळं शिक्षक वगैरे खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. त्यांनी पण म्हणजे आमचं खूप प्रॅक्टिस करून घेतले. इतकंच नव्हे तर शाळेतून सर्वप्रथम येण्याचा मान संगीतानं पटकावलाय. शिक्षकांनाही तिचा अभिमान आहे. तिचं हे यश इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणादायी असल्याचं तिचे शिक्षक सांगतात. इतर मुलांप्रमाणे तिनं कधीही कुणावर लाड केलेलं नाहीये. अगदी सकाळी उठायचं, जबाबदारीने घरातली सगळी कामं, कारण आजी वयस्कर असल्यामुळे धुणं, भांडी, चपात्या करणं हे तर तिचं रोजचं काम ठरलेलं आहे. ह्याशिवाय बाकीची कामं करून सुद्धा ती शाळेत वेळेवर हजर राहायची. संगीताला शिकून खूप मोठं व्हायचंय. घरची परिस्थिती बदलायची आहे, मात्र तिच्या जिद्दीला हवी आहे तुमची साथ. संजय पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सोलापूर. भंडाऱ्यातल्या सौरभ देशमुखनं जिद्दीच्या जोरावर 10वीत 93.20% गुण पटकवलेत. सौरभला शास्त्रज्ञ व्हायचंय, त्यासाठी गरज आहे समाजाच्या आर्थिक पाठबळाची. पाहुयात सौरभच्या यशाची ही कहाणी. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर काय करता येतं याचं उदाहरण म्हणजे भंडाऱ्यातल्या भगीरथा भास्कर हायस्कूलमध्ये शिकणारा सौरभ देशमुख. कारण कुठलाही खासगी क्लास न लावता सौरभनं 10वीत 93.20% गुण मिळवले. सौरभ देशमुखचं कुटुंब भंडाऱ्यातल्या पिंगलाई झोपडपट्टीत राहतं. वडील मजूर, मिळेल ते काम करून कुटुंबाचं पालन पोषण करतात. वर्षभरापासून तर त्यांच्याकडं काहीच काम नाही. मात्र तरी देखील सौरभचे वडील पोटाला चिमटा देत मुलांना शिकवतायत. सौरभनंही त्यांच्या कष्टाचं चीज करत 10वीत 93% गुण पटकावले. 9वीचं एक्झाम झालं तर तशापासूनच आमच्या सरांनी आम्हाला मार्गदर्शन केले की 10वीच्या पुस्तकं घ्या आणि रेफर करणं सुरू करा. तेव्हापासूनच अभ्यासाला सुरुवात करून पुन्हा परीक्षेच्या एंडिंगपर्यंत तेच रुटीन फॉलो केल्यामुळे आणि आमच्या शिक्षकांच्या अतुलनीय मार्गदर्शनामुळे मला भरघोस यश मिळालं. आपल्या लाडक्या लेकानं मिळवलेल्या यशानं आई वडील भारावून गेलेत. कितीही कष्ट पडले तरी चालेल, मात्र सौरभचं स्वप्न साकारायचंच असा ध्यास त्याच्या आई वडिलांनी घेतलाय. आमची अडचण तर कडकीचीच आहे, पण तरी पण आम्ही मुलांना शिकवून आणि त्यांना अधिकार हक्क मिळवूनच देऊ. सौरभच्या यशात त्याच्या शाळेचाही मोठा वाटा आहे. सौरभची जिद्द पाहून शिक्षकांनी अतिरिक्त मेहनत घेतली. त्याचंच फळ मिळाल्याचं त्याचे वर्ग शिक्षक सांगतात. वडिलांची सुद्धा त्यांच्या मुलाविषयी अतिशय शिक्षणाविषयी जिद्द होती की मी जरी गरीब असलो, मी मजुरी करत असलं तरी पण माझा मुलगा हा चांगला इंजिनियर किंवा डॉक्टर व्हावा हे त्यांची सुरुवातीपासून कळकळ होती. सौरभला IIT मध्ये प्रवेश घ्यायचा असून शास्त्रज्ञ होण्याचं त्याचं स्वप्न आहे आणि म्हणूनच त्याच्या या जिद्दीला हवंय तुमचं आर्थिक पाठबळ. माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा. भांडूपमधल्या झोपडपट्टी भागात आयुष्य काढलेल्या रणजित साळुंकेनं 10वीच्या परीक्षेत 96% गुण मिळवलेत. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास तर वाढलाय. मात्र पुढचं स्वप्न साकार करण्यासाठी गरज आहे ती शुभेच्छा आणि आर्थिक पाठबळाची. संघर्षाला हवी साथ. मिशन झी 24 तास मध्ये पाहूयात रणजितच्या यशाची ही कहाणी. भांडूपच्या डोंगराळ भागात दाटीवाटीनं पसरलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणारा हा आहे रणजित साळुंखे. घरची परिस्थिती बेताचीच. राहायला 10 बाय 10चं छप्पर. वडील कंत्राटी कामगार. आई शिवणकाम करून घराला हातभार लावते. अशाही परिस्थितीत रणजितनं 10वीच्या परीक्षेत 96% मिळवले. कुठलाही खाजगी क्लास न लावता एकाग्रतेनं अभ्यास करून त्यानं हे यश मिळवलंय. मुलाच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून रणजितच्या आईनं तब्बल 6 महिने शिवणकाम बंद ठेवलं होतं. केवळ वडिलांच्या तुटपुंज कमाईवर घर संसार सुरू होता. 10वीत 96% मिळवून आई वडिलांचे कष्ट रणजितनं सार्थकी लावल्यामुळं त्यांना त्याचा अभिमान आहे. ते सगळं श्रेय मी शाळेला देते. म्हणजे शाळेच्या मुळेच म्हणजे शिक्षकांच्या सहकार्यामुळे आज त्याला हे यश प्राप्त झालेलं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रणजितनं मिळवलेल्या यशाचा अमरकौर विद्यालयाला अभिमान असल्याचं त्याचे शिक्षक सांगतात.
त्यांनी परिस्थितीचा बाऊ न करता शाळेच्या मार्गदर्शनाखाली हे 96.6% इतकं यश संपादन केलेलं आहे आणि त्याचा नक्कीच आम्हाला अभिमान आहे. रणजितचा आत्मविश्वास त्याला मिळालेल्या गुणांमुळे वाढलाय खरा. भविष्यात त्याला मेकॅनिकल इंजिनियर व्हायचंय. उंच भरारी घेण्यासाठी त्याच्या पंखांना हवंय आर्थिक पाठबळ. अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई. जुन्नरमधल्या आंबोली या छोट्याशा गावात राहत असलेल्या पूनम लोहोट हिला या 10वीच्या परीक्षेत 93% गुण मिळालेत. संघर्षाला हवीसात मिशन झी 24 तासमध्ये पाहूयात पूनमच्या यशाची ही कहाणी. भीमाशंकरच्या कुशीत वसलेल्या आंबोली या आदिवासी गावातील ही आहे पूनम मच्छिंद्र लोहोट. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पूनमनं 10वीच्या परीक्षेत 93% गुण मिळवलेत. अक्षरशः चिमणीच्या प्रकाशात अभ्यास करून पूनमनं हे यश मिळवलंय. घरी 18 विश्व दारिद्र्य, उत्पन्नाचं साधन काहीच नाही. आई वडील शेतमजुरी करून कुटुंबाची गुजराण करतात. मात्र तरी देखील पूनम डगमगली नाही. प्रसंगी तिनंही शेतात काम करून आई वडिलांना हातभार लावला आणि सोबतच मन लावून अभ्यासही केला. मला माझ्या घरच्यांनी आर्थिक परिस्थितीवर मात करून पूर्णपणे सपोर्ट केल्यामुळे आज मी हे यश मिळवू शकले. माझ्या या यशामध्ये माझ्या आईवडिलांचा आणि सर्व शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे. पूनमच्या यशानं तिचे आई वडीलही भारावून गेलेत. मुलीचं स्वप्न साकार करण्यासाठी कुठल्याही समस्यांना सामोरं जाण्याची तयारी लोहोट दाम्पत्य दाखवतायत. आमचं स्वप्न आहे ती IAS ऑफिसर व्हावं आणि तिनं आज दाखवून दिले की मुलगा मुलगी समान आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे आज. आणि आम्ही तिला तिची पूर्ण इच्छा करू. तिचं जे शिक्षण तिची इच्छा आहे तेवढी सगळी पूर्ण करू. आम्ही किती कष्ट लागले तरी आम्ही माग हटणार नाही. संख्यात्मक प्रगती होण्यापेक्षा गुणात्मक प्रगती महत्वाची आहे आणि त्या दृष्टीनंच सर्वांगीण विकास तिचा होईल असं मला वाटतं. आणि इथून पुढच्या शिक्षणासाठी आम्ही कठोर परिश्रम घेऊन तिला चांगलं IAS अधिकारी बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. पूनमच्या यशात तिच्या आदर्श विद्यालयाचाही मोठा वाटा आहे. तिच्या यशामुळे शाळेचंही नाव मोठं झालंय. शाळेमध्ये अभ्यास करायची, कुठल्याही प्रकारचा क्लास नसताना, चांगल्या प्रकारची पुस्तकं नवनीत उपलब्ध नसताना सुद्धा अत्यंत हलकीमध्ये तिने चांगलं शिक्षण घेतलेलं आहे आणि हा खऱ्या अर्थानं या ठिकाणच्या मुलाला तो एक चांगला आदर्श तिने घालून दिलेला आहे. आदिवासी पाड्यात राहूनही मोठं यश मिळवणाऱ्या पूनमचं सर्व स्तरातून कौतुक होतंय. पूनमला भविष्यात शिकून खूप मोठं व्हायचंय, खूप कर्तृत्व गाजवायचंय. पण त्यासाठी तिला हवी आहे समाजाची साथ, तुमची मदत. साईदीप ढोबळे, झी मीडिया, जुन्नर. हिंगोलीच्या साक्षी बुलबुलेची संघर्षमय कहाणी. वसमतच्या या गुणी लेकीला हवी आहे समाजाची साथ. साक्षी गणेश बुलबुले हिंगोली जिल्ह्यातल्या वसमतची रहिवासी. राहायला मातीचं 2 खोल्यांचं घर, त्यावर फुटकी पत्रे आणि एक शिलाई मशीन एवढीच काय ती तिच्या कुटुंबाची संपत्ती. गरिबी तर साक्षीच्या 5वीलाच पुजलेली. वडील अपंग, आई आजारी, अस्थमाग्रस्त, त्यामुळे 2 वेळच्या खाण्याची भ्रांत. मात्र अशाही प्रतिकूल परिस्थितीत साक्षीनं अभ्यासावरची श्रद्धा ढळू दिली नाही. प्रसंगी शिवणकाम केलं, सोबतच अभ्यासाचं योग्य नियोजन करत 10वीला तब्बल 93% पटकावले. माझा अभ्यास वॅकेशनमध्ये सुरू केला होता आणि नंतर सुद्धा मी त्याच रिव्हिजन घेत राहिले होते. त्याच्यामुळं मला आज एवढे टक्केवारी भेटू शकली आहे आणि माझ्या या यशाचं श्रेय मी माझ्या मम्मी पप्पाला आणि सर्व घरच्यांना देऊ इच्छिते. भविष्यात डॉक्टर होऊन समाजाची सेवा करण्याचं स्वप्न साक्षीनं उराशी बाळगलंय. पण डॉक्टर होण्यासाठी लागणारा खर्च आणायचा तरी कुठून, अशी चिंता तिच्या आई वडिलांना सतावते. 93% आमच्या कुटुंबात तरी कोणी असे घेतलेच नाही मार्क. हे पहिली वेळ आहे की माझ्या मुलीने मार्क घेतले. माझं एजंट शिक्षण झालं पण माझ्या मुलीनं असं म्हणजे विचार न करण्याचे मार्क बिकट परिस्थितीत घेतलेले आहेत. मीच तिचं असं कौतुक करू इच्छितो की मला कौतुक करण्याला माझ्यापाशी शब्द नाही. कठोर परिश्रम घेऊन साक्षीनं मिळवलेलं यश आकाशाला गवसणी घालणार आहे. भविष्यातही डॉक्टर होण्यासाठी असेच कष्ट करण्याची तयारी आहे. मात्र तिच्या पंखांना हवंय समाजाचं पाठबळ. गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली.
घाटकोपरमधल्या जागृती नगर परिसरात राहणाऱ्या ऋतुजा गायकवाडला 10वीच्या परीक्षेत 91% मिळाले. भविष्यात तिला इंजिनियर व्हायचंय, मात्र त्यासाठी तिला हवी आहे तुमची साथ. संघर्षाला हवी साथ. मिशन झी 24 तासमध्ये पाहूयात ऋतुजाच्या संघर्षाची कहाणी. ऋतुजा गायकवाडच्या घरची परिस्थिती बघून कुणालाही तिच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज येईल. वडील टेम्पो ड्रायव्हर, आई गृहिणी, घरी अत्यंत बेताची. पण परिस्थितीचं रडगाणं गाण्यापेक्षा ऋतुजानं संघर्षाचा मार्ग निवडला आणि तिनं 10वीत 91.60% मार्क मिळवलेत. एवढी हे नाही आर्थिक परिस्थिती, त्यामुळे जॉब करत करत डिग्री कंप्लीट करून आणि मग नंतर 2 वर्ष स्टडी करून मला MPSCची एक्झाम द्यायची आणि MPSCची एक्झाम कव्हर झाल्यानंतर माझ्या मम्मी पप्पांच्या ज्या इच्छा आहेत त्या सर्व पूर्ण करायच्या. ऋतुजाचं कौतुक करताना तिच्या आई वडिलांचा ऊर अभिमानानं भरून आला होता. गाडी चालवून जेव्हा वेळ मिळायचा त्यावेळी ऋतुजाचे वडील तिची शिकवणी घ्यायचे. पुढच्या शिक्षणासाठीही आपण जीवतोड मेहनत करणार असल्याचं ते सांगतात. शिक्षणामध्ये अडचण आणून दिली नाही आम्ही. भले आम्ही घरात अडचण सहन केली, पण तिच्या शाळेविषयी अडचण नाही आणली. कारण तिची इच्छा आहे शिकायची, तर आम्ही आमच्याकडून जेवढा प्रयत्न होईल तेवढा आम्ही करणारच आहे. ऋतुजाच्या चेहऱ्यावर आनंद आहे, मात्र भविष्याची चिंताही तिला सतावते. ऋतुजाला इंजिनियर व्हायचं आहे, त्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची तिची तयारी आहे. मात्र त्यासाठी तिला हवी आहे समाजाची साथ. अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई. संघर्षाला हवी साथ. मिशन झी 24 तासमध्ये आता पाहूयात मनमाडच्या कल्याणी घुगेच्या संघर्षाची कहाणी. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कल्याणीनं 92% गुण मिळवलेत. आता तिला हवाय तुमच्या मदतीचा हात. आई वडील रोजंदारी करून प्रपंच चालवतात. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. आई वडील शेतावर गेल्यानंतर घरकाम करायचं. पण मनमाडच्या बुधलवाडी भागातल्या कल्याणी घुगेनं अभ्यासाची कास काही सोडली नाही. दिवस रात्र अभ्यास करून कल्याणीनं 10वीच्या परीक्षेत 92% गुण मिळवले. त्यासाठी तिला कुटुंबासह शाळेच्या शिक्षकांनीही भरपूर मदत केली. भविष्यात कल्याणीला स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा आहे. शाळेतल्या शिक्षकांमुळे मी आज त्यांच्या आशीर्वादामुळे आणि प्रोत्साहनामुळे इथपर्यंत येऊ शकले. कल्याणीनं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवल्यानं तिच्या आई वडिलांना गगन ठेंगणं झालंय. तिच्या यशाबद्दल बोलताना त्यांचा कंठ आपसुकच दाटून येतो. 11वी 12वी तिचं सायन्स करावं आणि त्यानंतर सायन्स केल्यानंतर तिनं UPSC MPSC अशा परीक्षा देऊन, स्पर्धा परीक्षा देऊन तिनं काहीतरी मोठं आणि काहीतरी एखादा IAS अधिकारी व्हावं अशी माझी इच्छा आहे. यशामध्ये सर्व नातेवाईकांचा सर्वांचाच भाग आहे आणि तिने एवढं मोठं यश मिळवणं हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. व तिने पुढेही शिक्षण करावे. ते शिक्षणासाठी जे लागेल ते आम्ही खर्च करण्यास तयार आहोत. आयुष्याच्या पहिल्या परीक्षेत कल्याणीनं घवघवीत यश मिळवलंय. मात्र भविष्यात अजून मोठा टप्पा तिला गाठायचा आहे. मोठं व्हायचंय. त्यासाठी तिला गरज आहे मदतीच्या हातांची. निलेश वाघसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मनमाड. या विद्यार्थ्यांना हवाय मदतीचा हात. अपर्णा आमनेरकर, नागपूर. दुर्गा नेवाल, हिंगोली. प्रतीक्षा ठोसर, पुणे. प्राजक्ता पाटील, रायगड. आशा साळुंखे, बारामती. पूजा घोरपडे, औरंगाबाद. संदीप पाटील, दहिवत. सोहेल अन्सारी, मुंबई. मनाली सावंत, मानसी बाजारे, सातारा. पूजा अणसरवाड, बीड. संगीता गेंट्याळ, सोलापूर. योगेश चौधरी, मुंबई. सौरभ देशमुख, भंडारा. साक्षी बुलबुले, हिंगोली. रणजित साळुंखे, भांडूप. पूनम लोहोट, जुन्नर. ऋतुजा गायकवाड. शुभस्तु पालव, मानखुर्द. कल्याणी घुगे. प्रतीक्षा ठोसर, अर्पणा आमनेरकर, दुर्गा नेवाल, हिंगोली. त्यांच्या नावानं आम्हाला धनादेश पाठवा. आमचा पत्ता. संघर्षाला हवी साथ. या विद्यार्थ्यांच्या नावानं धनादेश पाठवा. मधु इंडस्ट्रियल इस्टेट, बी विंग, 4था मजला, पांडुरंग भुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400013
किंवा संपर्क साधा 022-2482-7821 या नंबरवर. या बुलेटिनमध्ये इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.